चला तर आज बघूया की इंस्टाग्रामवर कशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून सांगत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे। आता चला सुरुवात करूया। साठी व्हिडिओ कसा एडिट करायचा, तर आज आपण दोन ॲप्स यूज करणार आहोत। एक आहे हा इथे तुम्हाला खाली दिसतं इनशॉट ॲप, ठीक आहे, तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि ChatGPT, ठीक आहे। हे दोन ॲप्स आपण यूज करणार आहोत। तर सर्वात प्रथम काय करायचं, आपण इंस्टाग्रामवर जायचं, ठीक आहे, आणि जे तुमच्या कॅटेगरीला फॉलो करतात ना त्यांना तुम्हाला फॉलो करून ठेवायचं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला व्हिडिओसाठी आयडिया हवी आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओपासून पण घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण सांगते, ठीक आहे। आता तुम्ही बिगिनर आहात तर तुम्हाला बिगिनर फ्रेंडली व्हिडिओज बनवायचे आहे, तर तुम्ही पहिले जाऊन अभ्यास करा की तुमच्या लेवलवर कोणता व्हिडिओ सूट करेल, ठीक आहे। त्याच्यानुसार तुम्हाला एडिट करायचे, तर तुम्ही माझे बिगिनर्सवाले व्हिडिओ पाहू शकता, ठीक आहे। फॉर एक्झाम्पल आता हा बघा, ठीक आहे, इथे लिहून आहे घरी बसून अर्निंग करायची आहे, पण सगळ्यात मोठा प्रश्न त्यासाठी काय करावे लागते, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, याची स्क्रीनशॉट घ्यायची आहे, ठीक आहे। पहिलं आपण याचं स्क्रीनशॉट घेतला, ठीक आहे। आता सेकंड आहे याचा आपण स्क्रीनशॉट घेऊया। आपल्याला दोन स्क्रीनशॉट मिळाले। आता आपण ChatGPTमध्ये जाऊया, ChatGPTमध्ये जाऊया। ChatGPTमध्ये प्लस आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता फोटोजमध्ये जायचं आहे, ठीक आहे। फोटोजमध्ये गेलं, फोटोजमध्ये गेलं की आता आपण जे व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेतले आहे त्याच्यावर क्लिक करायचं, ठीक आहे। आणि इथे टाईप करा की टेक्स्ट, आपल्याला टेक्स्ट हवा आहे ना त्याचं, तर टेक्स्ट टाईप करा। तुम्ही बोलूही शकता किंवा टाईपही करू शकता। आता बघा तुम्हाला इथे टेक्स्ट दिसला आहे, घरी बसून ऑनलाईन काम करायचं सर्वात मोठा प्रश्न, सुरुवात कशी करायची। खरं सांगू तुम्हाला फक्त 4 गोष्टी लागतील, ठीक आहे, असं आहे। आता आपल्याला टेक्स्ट मिळाला आहे, म्हणजे आपल्याला लिहायचं काही जरूरत नाही, तुम्हाला डायरेक्ट इथून कॉपी पेस्ट करायचं आहे आणि एडिट ॲपमध्ये तुम्हाला टाकायचं आहे। आता आपण याला असंच राहू देऊ। आता आपण इनशॉट ॲपमध्ये येऊ, आल्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊया, प्लस आयकॉनमध्ये जाऊया, ठीक आहे। आता तुम्हाला जे व्हिडिओ अशा प्रकारे पाहिजे आहे त्यासाठी ठीक आहे। आता मी हे दोन सिलेक्ट केले, आता प्लस राईटवर केलं। आता माझ्या इनशॉटच्या टाईमलाईनवर हे दोन व्हिडिओज आलेले आहेत, ठीक आहे, हे दोन व्हिडिओज आलेले आहेत। आणि प्रयत्न करा की व्हिडिओ 10 to 15 सेकंदाचा असलं पाहिजे। आता तुम्ही इथे खाली बघा, इथं बघा हा 20 सेकंदाचा आहे, आपला 20 सेकंदाचा नाही पाहिजे आहे, ठीक आहे। आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला वाटते 10 सेकंदाचा असलेला बरा आहे, ठीक आहे। तर मी याला 5 सेकंदाचा कधी बघा टाईमलाईनवर तुम्हाला इथे दिसत आहे 5 सेकंद, ठीक आहे। हे तर तुम्ही कमी जास्त करू शकता, बस तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं, अशा प्रकारे बोट ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि तुम्ही याला क्रॉप करू शकता, इकडे तुम्हाला जिथं न्यायचं आहे त्याला ड्रॅग करायचं, त्याच्यावर असं क्लिक करून ड्रॅग करायचं आहे, ठीक आहे। 5 सेकंदवर आणा, हा एक झाला। किंवा स्प्लिट हा पण यूज करू शकता, ठीक आहे। आता फॉर एक्झाम्पल मी बॅक जाते, आता तुम्हाला हा स्प्लिट ऑप्शन दिसतंय, स्प्लिट त्याच्यावर क्लिक करा, ठीक आहे। तुम्हाला जितकं आता पाहिजे, ठीक आहे, तितकं तुम्ही करू शकता, तो आपोआप कट होऊन जाईल। याच्यावर क्लिक केलं की याला डिलीट करा, ठीक आहे। आता आपल्याला किती सेकंदाचा मिळाला, 8 सेकंदाचा मिळाला, सो हे पण इनफ आहे। आता आपले व्हिडिओ झाले टाईमलाईनवर फिक्स, 2 व्हिडिओ घेतले आपण, फिक्स झाले। आता आपल्याला तिथे टेक्स्ट लिहायचं आहे, ठीक आहे। आता हा टेक्स्ट या आयकॉनवर यायचं, त्याच्यावर क्लिक करायचं, ठीक आहे। आलं की आता आपल्याला पुन्हा एक टेक्स्ट म्हणून इथे आयकॉन दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं, ठीक आहे। आता इथे तुम्हाला एक बार दिसत आहे, ठीक आहे, कर्सर दिसत आहे, तिथेच आपल्याला लिहायचं, आपल्याला इथे नाही लिहायचं, आपल्याला हा कर्सरवरती लिहायचं आहे। आता यायचं ChatGPTमध्ये, ठीक आहे। तुम्ही आता ChatGPTमध्ये या, आपण आता इथं लिहिलेलं आहे ना, ह्या
फ्रेम 1 नाही लिहायचं, फक्त आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे, कॉपी करा, सिलेक्ट करून कॉपी करा आणि आता येऊन ह्या कर्सरच्या ठिकाणी क्लिक करायचं, प्रेस करायचं आणि पेस्ट करून द्या. ठीक आहे, बघा आता आपल्या आला आहे इथे. घरी बसून ऑनलाईन करायचं आहे, आला आपलं. आता याच्याप्रमाणे इथे ड्रॅग करायचं, त्याच्यावर आपला बोट ठेवायचं आणि आपल्याला जिथे काही आपलं हलवायचं आहे तिथे सेट करायचं आहे, आपण सेट करू शकतो. ठीक आहे, आता इथे खाली बघा टेक्स्टमध्ये खूप सारे ऑप्शन दिसतील तुम्हाला. हे तुम्हाला जर बॅकग्राऊंड फॉन्ट पण चेंज करायचं असेल तर करू शकता. मी जनरली हा ठेवते, येलोवाला बॅकग्राऊंड ठेवते आणि ब्लॅक कलरचं टेक्स्ट असलेलं ठेवते. तर असे तुम्हाला भरपूर इथे बॅकग्राऊंड आणि टेक्स्टचे ऑप्शन दिसतं. तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, मी हा ठेवलेला आहे. आता मी याला राईट, इथं राईटवाला दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आता फर्स्ट, ठीक आहे, आता याला राईट करायचं आहे. सॉरी, पुन्हा एकदा टेक्स्टमध्ये याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही जे टेक्स्ट लिहिलं आहे इथे नीट ड्रॅग करा. आता पुन्हा एकदा आपल्याला ChatGPTमध्ये यायचं आहे. ठीक आहे, ChatGPTमध्ये येऊन पुन्हा एकदा आपल्याला हे आता खरं सांगू तुला फक्त या 4 गोष्टी लागतील. याच्यावरती क्लिक करून, ठीक आहे, कॉपी करून घ्या. कॉपी केलं, पुन्हा आपल्याला यायचं आहे इन शॉर्टमध्ये आणि पुन्हा टेक्स्टवर जायचं आहे. टेक्स्टवर गेलं की पुन्हा त्या कर्सरवरती आपला पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला दुसरा पण टेक्स्ट मिळून गेला. ठीक आहे, आता याला पण थोडं ड्रॅग करूया. आता फर्स्ट आपला व्हिडिओ आहे. ठीक आहे, त्याला म्हणजे आपल्याला 2 मिळाले. ठीक आहे, आता बघा, एक मिनिट मी आणि म्यूट करा. तुमचा काही जो साऊंड आहे पहिल्याचा म्यूट करून टाका, कारण आपल्याला याला म्हणतात बी रोल व्हिडिओज. ठीक आहे, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये तुमचा व्हिडिओ चालतो आणि वरती टेक्स्ट चालतं. इथे आपल्याला बोलायची पण गरज नाही, जे काय आहे तुमच्या टेक्स्टनेच काम होतं. ठीक आहे, तर याला म्हणतात बी रोल व्हिडिओज. आता मी प्ले करून दाखवते, बघा अशा प्रकारे दिसत आहे. तर हे झालं फर्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण सेकंड व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे. ठीक आहे, आता पुन्हा येऊया ChatGPTमध्ये सेकंड टेक्स्ट आपल्याला कॉपी करायसाठी. ठीक आहे, आता हे आपण कॉपी केलं आहे. टेक्स्टमध्ये या, पेस्ट करा. ठीक आहे, आता हे झालं. आपल्याला दुसराही मिळाला. आता काय करू, आपल्याला पुन्हा एक तिसरा टेक्स्ट लिहायचा. थोड्याला ड्रॅग करू पुन्हा. ठीक आहे, आता पुन्हा एकदा टेक्स्टमध्ये जाऊया आणि ह्या टेक्स्टपासून पुन्हा एकदा ChatGPTमध्ये जाऊया आणि तिसरा आपण घेऊया. ठीक आहे, बस 116 नाही, कॉपी. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा टेक्स्टमध्ये येऊया आणि इथेच पहिल्या याच्यामध्ये, ठीक आहे, पुन्हा आपण थोडंसं त्याला बॅक करून आपण पुन्हा एकदा टेक्स्टमध्ये जाऊन क्लिक करूया. ठीक आहे, आणि बरोबर त्याला खाली हे करूया आणि इथे तुम्हाला तिथं फक्त बोट लावायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग अशा प्रकारे आयकॉन तिथे खुलून जातात आणि इथे एक ॲरो दिसतात, त्याला तुम्ही कमी जास्त करू शकता. ठीक आहे, झूम इन झूम आउट करू शकतात. एक पेन्सिल आयकॉन देतात, तिथं तुम्ही तिथूनही तुम्ही टेक्स्ट चेंज करू शकतात आणि इकडे एक तुम्हाला क्रॉसचं बटन दिसतं, तिथून तुम्ही हे डिलीट पण करू शकतात जे काही आहे. ठीक आहे, आता हे आपलं झालं. ठीक आहे, बस एक्सक्यूजेस सोडा आणि आज शिकायला सुरुवात करा. आता आपल्याला लिहायचं आहे CTA.
ठीक आहे. आता आखरी आपल्याला CTA लिहिणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि कॉमेंटमध्ये एस लिहा. ठीक आहे. स्टार्ट कॉपी पुन्हा तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला इथं पेस्ट करायचं आहे, राईट करायचं आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे थोडं इथे ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. बट फक्त हाताने आपल्या बोटाने इथे प्रेस करायचं आहे त्या टेक्स्टच्या याच्यावरती. अशा प्रकारे आलं पाहिजे तिथे. ठीक आहे. अशा प्रकारे आणि इथं तुम्ही करू शकता. थोडंसं याला मी ड्रॅग करतो. ह्या व्हिडिओच्या प्रमाणे हे करायचं. हे बघा, आता हा आपला बी रोल व्हिडिओ तयार आहे. आता तुम्ही इथे इनशॉटचा लोगो बघत आहे. आपल्याला इनशॉटचा लोगो आपल्याला काढून टाकायचा आहे. ठीक आहे. तर आपण इनशॉटवरती क्लिक करणार. ठीक आहे. आणि फ्री रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. हे बघा, आता आपला लोगो पण गेला आहे. आता आपला व्हिडिओ आहे त्याला आता वरती तुम्ही एक्सपोर्ट म्हणून एक आयकॉन दिसते तुम्हाला, एक्सपोर्ट इथे. ठीक आहे. याच्यावर क्लिक करा. आता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाणार. हे बघा, इनशॉटचे 2 व्हर्जन आहे, पेड व्हर्जन आहे आणि फ्री व्हर्जन आहे. फ्री व्हर्जनमध्ये पण तुम्हाला सगळं काम होतं, पण तुम्हाला ॲड्स बघावं लागतात. ठीक आहे. जर पेड कराल तर तुम्हाला ॲड्स वगैरे नाही बघावं लागत आणि थोडेफार फ्युचर्स असतात ते तुम्हाला अधिकचे मिळून जातात. ठीक आहे. असं झालं. हे बघा, आता आपला व्हिडिओ सेव्ह झाला आहे. आता आपण काय करूया, आता याला आपल्याला इंस्टाग्रामवरती अपलोड करायचं आहे. आता ChatGPTला नाही का आपल्याला कॅप्शन पण लिहायचं, आपल्याला डिस्क्रिप्शन पण लिहायचं आणि हॅशटॅग्स पण लिहायचं. तर आपण ChatGPTलाच मागूया. हे बघा, आपल्याला हे डिस्क्रिप्शन पण मिळालं आहे. अजून जेव्हा आपण अपलोड करायचं असतं ना, तेव्हा आपण इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, कॉपी करायचं आणि पेस्ट करायचा. ठीक आहे. आता व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.